आपल्या मनमानीवर सरकारला दबाव आणून चुकीच्या पद्धतीने कालचा जो जी.आर. काढण्यात आलेला आहे त्या जी.आर.ची आम्ही या ठिकाणी होळी केलेली आहे। परवाच आदरणीय आमचे नेते भुजबळ साहेब यांनी मीटिंग घेतली, सर्व ओबीसी समाजातील प्रमुख त्या ठिकाणी बोलवले। त्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना सगळे गॅजेट नेऊन दाखवले की ह्या गॅजेटमध्ये काय काय आणि काय काय नाही। परंतु हे सरकार कुठंतरी झुंडशाहीच्या प्रेशरला बळी पडून कालचा हा जी.आर. त्यांनी काढलेला आहे। निश्चितच हैदराबाद गॅजेट जे लागू केलेलं आहे काल त्यांची मागणी मूळ होती सरसकट ओबीसी मधून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे। त्यांची दुसरी मागणी होती सगळ्या सोयऱ्यांची, परंतु हे काही शासकीय ह्याच्यावर टिकत नव्हतं, म्हणून हैदराबाद गॅजेटच्या नावाखाली शब्दाची हेरफेर करून त्यांनी ओबीसीची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे। आणि जो कालचा जी.आर. काढलेला आहे तो जी.आर. तात्काळ रद्द करण्यात यावा आणि ओबीसीवर होत असलेला अन्याय या सरकारने ऐकून घ्यावा असे या ठिकाणी आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। जो हैदराबाद गॅजेट त्यांच्या खालच्या 4 ओळी आपण वाचा, तर मसुदा पूर्ण गोल 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 बनवलेला आहे, परंतु एखाद्या गावात जर एक नोंद सापडली आणि त्या नोंदीच्या आधारे जर त्यांनी सांगितलं की आम्ही याला ओळखतो आणि हा नातेवाईक आहे, तर संपूर्ण याला ते दिला जाणार आहे। आज मराठा समाजाला वेगळं आरक्षण शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या नोकरीच्या दृष्टिकोनातून 10% EWS दिलेलं होतं। मराठा समाजाला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून फंड दिले जात होते, परंतु त्यांना फक्त राजकीय आरक्षण पाहिजे होतं आणि राजकीय आरक्षण घेण्यासाठी कुठंतरी कुणबीचा बेस करून आधार घेऊन आम्हाला ओबीसी मध्ये यायचंय आणि ज्या येणाऱ्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, ग्रामपंचायत असतील, इथं कुठंतरी गावाच्या एका कोपऱ्याला न्हावी समाज असेल, कुंभार समाज असेल, तेली समाज असेल, परेड समाज असेल, कुठंतरी एक सरपंच त्या ठिकाणी गावचा होत होता, कुठंतरी नगरसेवक होता, त्याला मान सन्मान मिळत होता, ते कुठंतरी त्यांच्या पोटात दुखू लागलं। त्या माध्यमातून झुंडशाहीच्या जोरावर आम्ही किती आहे ते दाखवून किंवा सरकारने आमचं केलंच पाहिजे। तुम्ही पाहिलं असं न्यायव्यवस्थेला देखील त्यांनी वेटेज धरलं होतं, जज लोकांच्या गाड्या अडवल्या, कोर्टाच्या आवारात आंघोळी केल्या, म्हणजे हा कुठला आंदोलन?